कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर थर्ड मधला जो प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीटचा टॉपिक आहे त्यामधला सेकंड प्रॉब्लेम आज आपण घेतोय. प्रॉब्लेम आधी मी एक्सप्लेन करते. एक्सप्लेन करतानाच तुम्ही मार्किंग करून घ्या. हातामध्ये पेन्सिल किंवा पेन घ्या आणि जो प्रॉब्लेम तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेला आहे त्यावर आपण जे आयटम प्राइम कॉस्ट रिलेटेड आहे त्याला पी ची मार्किंग करू किंवा डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेसची मार्किंग केली तरी चालू शकते. त्यानंतर फॅक्टरीशी रिलेटेड जे खर्च आहेत त्यासाठी एफ ची मार्किंग करू. ऑफिसशी रिलेटेड जे आहेत त्याला ओ ची मार्किंग करायची आहे आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जे आहेत त्याला एस ची मार्किंग करायची आहे. आपल्याला पर्टिक्युलर आणि अमाऊंट रुपीज अशा दोन कॉलममध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये एक नवीन आयटम आहे तो म्हणजे युनिट्स दिलेले आहेत आपल्याला, ते नंतर दिलेले आहेत. त्या युनिट्सवरून एक कॉलम आणखी वाढवायचा आहे. टोटल अमाऊंट आपण तर काढतोच, टोटल कॉस्ट, त्याचबरोबर कॉस्ट पर युनिट देखील कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे सोल्युशनमध्ये पर्टिक्युलर, इनर कॉलम, आउटर कॉलम तर येईलच, त्याचबरोबर आणखी एक कॉलम वाढणार आहे तो म्हणजे कॉस्ट पर युनिटचा. आधी आपण प्रॉब्लेम समजावून घेऊ. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट ही आपण प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करताना घेत असतो, त्यामुळे त्याला आपण डायरेक्ट मटेरियल किंवा प्राइम कॉस्टसाठी पी ची मार्किंग करू. त्यानंतर इंजिनियर्स फीज. इंजिनियर हा आपल्याला प्रोडक्शन सुरू होण्यापूर्वी आवश्यक असतो, म्हणून इंजिनियर्स फी ही प्रोडक्शनच्या पूर्वीचा खर्च आहे, म्हणजेच तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्याला डी ई ची मार्किंग करा. डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला एकापेक्षा जास्त आहेत दिलेले, त्यामुळे आपण त्याला डी ई ची मार्किंग करू. डी म्हणजे डायरेक्ट आणि ई म्हणजे एक्सपेन्सेस. तो आपण प्राइम कॉस्ट काढतानाच घेणार आहोत, पण मार्किंग करताना डीई ची मार्किंग करा. डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर घ्यायचं आहे. त्यानंतर पॉवर अँड फ्युएल. पॉवर अँड फ्युएलची गरज आपल्याला फॅक्टरीमध्ये पडते, त्यामुळे एफ ची मार्किंग करा. वेजेस पेएबल. वेजेस पेएबल आहे, पेएबल आहेत म्हणजे आउटस्टँडिंग आहे, डायरेक्ट वेजेस मध्ये घ्यावे लागतील. डी डब्ल्यू ची मार्किंग करा. ऑफिस सॅलरी. ऑफिस शब्द आला म्हणजे ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे, ओ ची मार्किंग करा. ट्रेड डिस्काउंट हा नॉन कॉस्ट आयटम आहे, हा कॉस्ट शीट मध्ये येणार नाही. त्यानंतर चार्जेबल एक्सपेन्सेस, डीई ची मार्किंग करा. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. त्यानंतर हाऊलेज, एफ ची मार्किंग करा. फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहे. त्यानंतर जनरल ऑन कॉस्ट, ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे, जनरल ऑन कॉस्ट, ओ ची मार्किंग करा. कॅटलॉग. कॅटलॉग आपण जाहिरातीसाठी किंवा विक्रीसाठी वापरतो, म्हणून एस ची मार्किंग करा. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आयटम आहे. त्यानंतर प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस. वेजेस आलाय म्हणजे डायरेक्ट वेजेस आहेत, डी डब्ल्यू ची मार्किंग करा. टाइम किपिंग एक्सपेन्सेस. टाइम किपिंग फॅक्टरीशी रिलेटेड आहे, आपण वर्करचा टाइम येण्याचा जाण्याची वेळ टाइम किपिंग मध्ये ठेवतो, म्हणून एफ ची मार्किंग करा. इलेक्ट्रिसिटी चार्जेस ऑफिसशी रिलेटेड आहे, म्हणून ओ ची मार्किंग करा. त्यानंतर डोनेशन नॉन कॉस्ट आयटम आहे, स्टार करा किंवा फुल्ली मारा, आपण कॉस्ट शीट मध्ये घेणार नाही. टेंडरिंग एक्सपेन्सेस, टेंडर सेलिंग साठी लागतं, त्यामुळे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आयटम आहे, म्हणून एस ची मार्किंग करा. कमिशन ऑन सेल्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे, म्हणून एस ची मार्किंग करा. त्यानंतर टर्न्स मॅन्युफॅक्चर अँड सोल्ड दिलेले आहेत, म्हणजे किती टन मॅन्युफॅक्चर केले, तर 1000 टन मॅन्युफॅक्चर केले आणि तेवढीच विक्री पण केलेले आहेत. आपल्याला सांगितले प्रिपेअर अ कॉस्ट शीट ऑफ हर्ष मॅन्युफॅक्चरर शोईंग द कॉस्ट ऑफ ईच एलिमेंट. हा शब्द महत्वाचा आहे, कॉस्ट ऑफ ईच एलिमेंट, कॉमा टोटल कॉस्ट पर टन अँड द प्रॉफिट इफ सेल्स आर मेड ॲट ₹100 पर टन. जर सेल्स 100 रुपये पर टननी झालेले असतील तर आपल्याला एका टनची कॉस्ट पण काढायला सांगितले, म्हणून कॉलम करताना अमाऊंटसाठी 3 कॉलम आपण करणार आहोत आणि पर्टिक्युलरचा 1 कॉलम. सोल्युशनला सुरुवात करूया. स्टेटमेंट आखा इन द बुक्स ऑफ हर्ष मॅन्युफॅक्चरर.
स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आणि ह्या प्रॉब्लेममध्ये युनिट प्रोड्यूस आणि युनिट सेल दिलेले आहेत, म्हणून कॉस्टशीटच्या वरती म्हणजे स्टेटमेंटच्या वरती युनिट प्रोड्यूस 1000 टन्स आणि युनिट सेल्स 1000 टन्स असे लिहा उजव्या बाजूला. त्यानंतर पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज इनर कॉलम, टोटल अमाऊंट रुपीज आणि कॉस्ट पर टन रुपीज या पद्धतीने कॉलम आखा. सोल्युशनला सुरुवात करू आपण. स्टेटमेंट आखलेला आहे. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 इन द बुक्स ऑफ हर्ष मॅन्युफॅक्चरर. कॉलम केलेले आहेत आपण पर्टिक्युलर, त्यानंतर इनर कॉलम, टोटल अमाऊंट रुपीज आणि कॉस्ट पर टन रुपीज. प्रॉब्लेम सोडवताना आधी प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असे 3 घटक लागतात. आपण प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेमनुसार डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट वेजेसची पोस्टिंग करू. डायरेक्ट मटेरियल जे आहे, डायरेक्ट मटेरियल जे आहे ते आहे 30,000 रुपये. सुरुवात डायरेक्ट मटेरियल पासून करायची आहे. त्यानंतर डायरेक्ट वेजेस DW ची मार्किंग केलेले 2 आयटम आहेत, प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस 1 आणि सेकंड वन वेजेस पेएबल. 2 आयटम डायरेक्ट वेजेस आहेत, त्यामुळे डायरेक्ट वेजेसची पण पोस्टिंग करायची आहे. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 2 आयटम आहेत ज्याला आपण DE ची मार्किंग केलेली आहे, इंजिनियर्स फी आणि चार्जेबल एक्सपेन्सेस. आधी प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ची पोस्टिंग करू. स्टेटमेंट कडे या. डायरेक्ट मटेरियल टोटल अमाऊंट मध्ये घ्या 30,000, 30,000. आपण जी युनिट प्रोड्यूस केलेले आहेत किंवा युनिट सोल्ड जे आहेत ते 1000 युनिट आहे. मग जर 1000 युनिट 1000 टन्स युनिट प्रोड्यूस केलेले असतील तर 30,000ला 1000ने भाग द्यायचा. एका टनची कॉस्ट मिळेल ती येईल 30 रुपये. एका टनची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली तर टोटल कॉस्ट आहे 30,000 रुपये. युनिट प्रोड्यूस आहेत 1000 टन्स. मग 1000 टन्सने 30,000ला भाग दिला, एका टनची व्हॅल्यू आली 30 रुपये. त्यानंतर घ्या ऍड डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस 2 प्रकारचे आहेत, दोन्ही आपण लिहूया. प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस इनर कॉलमला घ्या कारण की त्याची टोटल करून आउटरला घ्यायची आहे. आणि वेजेस पेएबल आहेत 2000 रुपये. प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस 13,000 अँड वेजेस पेएबल 2,000. ॲडिशन ऑफ बोथ इज इक्वल टू 15,000. 15,000 रुपये टोटल वेजेस आले, डायरेक्ट वेजेस. 15,000ला 1000 टन्सने भाग द्या म्हणजे एका टनची व्हॅल्यू मिळेल 15 रुपये, 15 रुपीज. ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस पण 2 आहे, एक आहे इंजिनियर्स फीज आणि दुसरा आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. इंजिनियर्स फीज इनर कॉलमला घ्या 1000 रुपीज. देन चार्जेबल एक्सपेन्सेस 4,000 रुपीज. ॲडिशन ऑफ बोथ 5,000. 1000 आणि 4000ची बेरीज केली, दोन्हींची सम आली 5,000 रुपये. 5,000ला 1000ने भाग द्या, एका टनची व्हॅल्यू आली 5 रुपये. आपण डायरेक्ट मटेरियल घेतलं, टोटल अमाऊंट 30,000. डायरेक्ट वेजेस 2 असल्यामुळे इनर कॉलमला घेतले, एक आउटस्टँडिंग आणि एक प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस. दोन्हींची बेरीज आउटरला मीन्स टोटल कॉलमला घेतली, त्याला 1000ने भाग दिला. 1000नेच का द्यायचा तर युनिट प्रोड्यूस आहेत 1000 म्हणून 1000ने भाग द्यायचा. कॉस्ट पर टन आली 15 रुपये. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस 2 होते, दोन्ही इनर कॉलमला घेतले, बेरीज आउटरला दाखवली, त्याला 1000ने भाग दिला, एका टनची व्हॅल्यू आली 5 रुपये. आता बेरीज करायची. बेरीज करून जी येईल ती असणार आहे प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट 30,000 प्लस 15,000 प्लस 5,000 इज इक्वल टू 50,000. अँड कॉस्ट पर टन बेरीज करा 50 रुपीज. प्राइम कॉस्ट आली टोटल 50,000, कॉस्ट पर टन रुपीज 50. प्राइम कॉस्ट काढल्यानंतर
आपण ऍड करतो फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरीशी रिलेटेड जे आयटम आहेत ते, ज्याला आपण फॅक्टरी म्हणून F ची मार्किंग केलेली आहे. त्यामध्ये बघा पॉवर अँड फ्युएल आहे 7000, त्यानंतर हाऊलेज आहे 3000, त्यानंतर टाइम किपिंग एक्सपेन्सेस आहे 2000. एवढेच आयटम आहेत, ते पोस्टिंग करूया फॅक्टरी ओव्हरहेडचे. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स, त्यामध्ये घ्या पॉवर अँड फ्युएल इनर कॉलमला घ्या 7000, हाऊलेज 3000, टाइम किपिंग एक्सपेन्सेस 2000. तिन्हींची बेरीज करा. बेरीज करून टोटल कॉस्टच्या कॉलमला घ्या 12,000, 12,000 रुपये. 12,000ला 1,000 ने भाग द्या. कॉस्ट पर टनच्या कॉलम मध्ये येतील 12 रुपये. आता बेरीज करा. आपली जी प्राइम कॉस्ट आलेली होती त्यामध्ये 12,000 रुपये ऍड करा. तिला म्हणायचं फॅक्टरी कॉस्ट. प्राइम कॉस्ट 50,000 रुपये होती, त्यामध्ये 12,000 ऍड करून 62,000 रुपये फॅक्टरी कॉस्ट आली. पर टनची कॉस्ट आली 62 रुपये, 62 रुपीज. टोटल कॉस्ट फॅक्टरी 62,000 आणि एका टनची कॉस्ट आली 62 रुपये. फॅक्टरी कॉस्ट काढल्यानंतर आपण ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड जे ओव्हरहेड्स आहेत किंवा खर्च आहेत ते ऍड करत असतो. ते ऍड करूया. ऑफिसशी रिलेटेड खर्चांना ओ ची मार्किंग केलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. ऑफिस सॅलरी 5,000, देन जनरल ऑन कॉस्ट 1,000, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,000. एवढेच आहेत. ऑफिसशी रिलेटेड खर्च ऍड करूया. ऍड ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस सॅलरी घ्या 5,000, जनरल ऑन कॉस्ट 1,000, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,000. 5,000, 1,000 आणि 2,000 यांची बेरीज करून टोटल कॉस्टच्या कॉलमला आले 8,000, 8,000. पर टनची कॉस्ट आली 8,000ला 1,000 ने भाग दिला म्हणजे 8 रुपये. आता फॅक्टरी कॉस्ट जी आहे 62,000, त्यामध्ये 8,000 ऍड करा. तिला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ती येते आहे 70,000 रुपये आणि एका टनची कॉस्ट आली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 70 रुपये. फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपण ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस ओव्हरहेड ऍड केले. ऍड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली टोटल मध्ये 70,000 आणि एका टनची कॉस्ट आली 70 रुपये. त्यानंतर ऍड करायची सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जे खर्च आहेत ते ऍड करूया. यस ची मार्किंग केलेले आहेत. कॅटलॉग एक्सपेन्सेस आहे, त्यानंतर टेंडरिंग एक्सपेन्सेस आहे आणि कमिशन ऑन सेल्स, असे 3 आयटम आहेत. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड ऍड करा. कॅटलॉग एक्सपेन्सेस 1,500 रुपये इनर कॉलमला घ्या. त्यानंतर टेंडरिंग एक्सपेन्सेस 1,000 रुपये. कमिशन ऑन सेल्स 2,500 रुपये ऍड करून आउटर कॉलमला 5,000. 5,000ला 1,000 ने भाग देऊन कॉस्ट पर टनच्या कॉलमला घ्या 5 रुपये. जो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलेला आहे त्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडचे 5,000 रुपये ऍड करा. जी बेरीज येईल ती असणार आहे टोटल कॉस्ट 75,000. पर टनची कॉस्ट आली 75 रुपीज. 75,000 रुपये टोटल कॉस्ट आणि एका टनची कॉस्ट आली 75 रुपये. त्यानंतर एक ओळ सोडून सेल्स आपण घेणार आहोत. सेल्स जे आहेत ते 1,000 टन्स आहेत आणि एका युनिटची सेलिंग प्राइस 100 रुपये आहे असं ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे. प्रॉब्लेम पहा. ऍडजस्टमेंट मध्ये एका टनची कॉस्ट दिलेली आहे लास्टला. द टोटल कॉस्ट पर टन अँड द प्रॉफिट इफ सेल्स आर मेड ॲट ₹100 पर टन. सेलिंग प्राइस आहे 100 रुपये पर टन.
1000 टन्सची विक्री झालेली आहे आणि 100 रुपये पर टन सेलिंग प्राइस आहे, म्हणून कंसात लिहा 1000 टन्स गुणिले ₹100. कॅल्क्युलेशन करून टोटल कॉस्टमध्ये आले 1,00,000 रुपये आणि एका टनची कॉस्ट आहे 100 रुपये. आता वजाबाकी करून मधला जो डिफरन्स येईल तो असणार आहे प्रॉफिट. ऍड प्रॉफिट 1,00,000तून 75,000 रुपये वजा करा, 25,000 रुपये, आणि 100तून 75 रुपये वजा करा म्हणजे 25 रुपये. प्रॉफिट जो आलेला आहे तो आहे 25,000 रुपये टोटलमध्ये आणि एका टनचा प्रॉफिट आलेला आहे 25 रुपये. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. या पद्धतीने आधी डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेसची पोस्टिंग करून प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केली. त्यानंतर फॅक्टरीशी रिलेटेड खर्च ऍड करून फॅक्टरी कॉस्ट काढली. फक्त ह्या प्रॉब्लेममध्ये टोटल कॉस्ट आणि पर टनची कॉस्ट पण कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर ऑफिसशी रिलेटेड खर्च ऍड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट केली. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड खर्च ऍड करून टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट केली. एक ओळ सोडून सेल्स लिहिले 1000 टन्स गुणिले 100. मधला जो फरक आला तो आहे प्रॉफिट 25,000 रुपये टोटलमध्ये आणि एका टनचा प्रॉफिट आला 25 रुपये. इथे प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.